जरांगेंची फडणवीसांविषयीची भाषा चुकीची असल्याचं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनीही जरांगे पाटलांवर टीका केली आहे। तर जरांगे पाटील यांनी फडणवीसांविषयी जी भाषा वापरलेली होती ती चुकीची असल्याचं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान याविषयी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत। सर, काय सांगाल? काल जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाला स्थगिती दिली आहे, आता साखळी उपोषण ते करणार आहेत, मात्र सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीवरती ते ठाम आहेत, काय सांगाल? 20 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की 6 लाख आक्षेप त्याच्यावरती आलेला आहे आणि या 6 लाख आक्षेपाचं निराकरण करण्याकरता आम्हाला थोडासा वेळ लागणार आहे। तो वेळ आंदोलनकर्त्यांनी द्यावा आणि त्याचं निराकरण झाल्यावरतीच मग आम्ही ते जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकू, तोपर्यंत आम्ही करू शकत नाही। एवढं स्पष्ट सरकारने सांगितल्यानंतर कुठल्याही आंदोलकाला सरकार जर एखाद्या बाबीला वेळ मागत असेल, लीगल प्रोसेस कंप्लीट करायला वेळ लागत असेल तर ती द्यायला पाहिजे असते आणि सरकार आम्ही देऊ म्हणते आहे, नकारात्मक नाही आहे। आणि म्हणून आता पुन्हा एकाच गोष्टीकरता वारंवार आंदोलन करत राहणं आणि आज जो समाज त्यांच्या मागे या मागण्यांसाठी आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आलेलं आहे, हे त्यांनी कुठंतरी थोडा धीर घ्यावा, थांबावं, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।